तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज मी तुम्हाला आहे ना एक ओल्ड इज गोल्डची फिलिंग देणार आहे मित्रांनो. एक माझ्या बरोबर आहे ना, तेव्हा तुम्ही बघू शकता महिंद्रा पिकअप आहे, महिंद्रा पिकअप आणि हे पिकअपचे ऑनर आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला ओल्ड इज गोल्डची आहे ना फिलिंग देतो मित्रांनो. माझ्याकडे आहे ना दोन्ही टाईपचे पिकअप आहे. एक नवीन पिकअप आहे, ही 2019-20ची गाडी आहे आणि ही मॉडेल काय सर, 2010ची गाडी मित्रांनो. तर तुम्हाला आहे ना दोन्हीचं पण इंजिनमध्ये दाखवतो, तुम्ही बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं इंजिन, आणि इथं फक्त आम्ही याचं टेस्टिंग सुरू आहे नवीन टाकण्याचं. तर तुम्ही बघू शकता ओल्ड इज गोल्ड काय म्हणतात ना मित्रांनो, ते हे आहे इंजिन. बघू शकता तुम्ही, 2010 मॉडेल गाडी आहे ही महिंद्रा पिकअप. तिचं मेकॅनिझम कसं आहे तुम्ही बघू शकता. 2010 मॉडेल गाडी आहे आणि अजून एक नंबर गाडी चालतीये. तर नमस्कार सर. सर काय मॉडेल गाडी आपली? 2010ची. ॲव्हरेज काय देते सर गाडी? ॲव्हरेज लोकलला देते 10चं, हायवे टू हायवेला 12चं ॲव्हरेज. 12चं ॲव्हरेज 2010ची गाडी आहे बरं का मित्रांनो. तर सर मला एक सांगा, गाडी घेऊन किती दिवस झाले तुम्हाला? गाडी घेऊन आता कंप्लीट 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष. काय प्रॉब्लेम वाटतो का गाडीमध्ये? पुढंच जागा नाही, काय नाही कंटिन्यू चालते आपली गाडी लोडवर, पण पुढंच काही नाही. काय सांगाल? पुढंच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. अजून उभी सुद्धा नाही राहिली पुढं. उभी सुद्धा राहिली नाही. बघा मित्रांनो, लोडिंग कॅपॅसिटी काय हिची? किती घेऊन जाता तुम्ही लोड? 3-3.5 टनापर्यंत टाकीत असतो, पण पुढंच हटलेली नाही. 3-3.5 टनपर्यंत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, 2010 मॉडेल गाडी आहे आणि हे बघा जुन्नर बॉडीमध्ये आहे. खूप छान आहे. बोनट खाली घेतो आणि एक नंबर असं त्यांनी मेंटेन ठेवलेली गाडी आहे मित्रांनो. जर तुम्ही गाडी मेंटेन ठेवली ना, तर तुम्ही किती सुद्धा दिवस तुम्ही वापरू शकता गाडी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हो आमचे आता 3 वर्ष झाले गाडी यूज करतात हे. गणेश भाऊ, तुम्हाला सर्व्हिसिंग कॉस्ट किती वाटते, किती येते हिला? सर्व्हिसिंग किती खर्च येतो करायला, सर्व्हिसिंग करायला? सरासरी तसं मेंटेनन्स काहीच नाही महिंद्रा बोललं तर, कारण का एकदम लो मेंटेनन्स गाडी आहे समजा. आणि तर तुम्ही चालवल्याच्या नंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही पहिली बात. बरोबर आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडीचा लुक एकदम खतरनाक असं दिसतंय. ही फिलिंग ना मित्रांनो तुम्हाला या नव्या आजकालच्या गाड्यामध्ये कधीच भेटणार नाही. काय बरोबर आहे की नाही गणेश भाऊ? बरोबर आहे. तर हे ओल्ड इज गोल्डचं उत्तम असं उदाहरण तुमच्या समोर आणलेलं आहे मित्रांनो. सर काय म्हणणं आहे तुमचं? ऑइल चेक केलं? ऑइल चेक केलेलं आहे साहेब. ऑइल आहे ना 2000 आपली 19ची गाडी आहे, पण गाडी बरेच दिवस उभी असल्यामुळं हा. गाडीचं ऑइल वगैरे खराब झालेलं आहे. अच्छा. पण मालकाची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही अर्धा लिटर ऑइल टाकणार आहे. अच्छा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आजची परिस्थिती भयानक आहे. भरपूर अशा मार्केटमध्ये गाड्या झालेल्या आहेत. गाड्या कुठे मोकळ्या झाले. तर तुम्ही बघू शकता, आज श्रावण सोमवार असल्या कारणानं आमच्या 3ही गाड्या उभ्या आहेत. नाही तर रोज गाड्या कुठं ना कोणत्या रस्त्याला असतात. तर मित्रांनो आज आम्ही एक मिनी चेकअप करतोय गाड्यांचा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इंजिनचं दोन्ही तुम्हाला दाखवलंय मेकॅनिझम कसं आहे. तर तुम्ही बघू शकता ही BS4 गाडी आहे आणि ती BS काही नाही, 2010 मॉडेल गाडी आहे. तर मित्रांनो कम्पॅरिझन जर तुम्हाला पूर्ण हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही 2019-20ची गाडी आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता हिचा डाला वगैरे कशा प्रकारचा आहे आणि हिचं डिझाईन कसं आहे. तर असं चेक करतायत बघा. आपलं एवढंच आहे आता. पिकअपचं ऑइल कसं चेक करायचं ना मित्रांनो, हे आता तुमचे आपले फिटर आलेले ते सांगतायत. सर पिकअपचं ऑइल कसं चेक करायचं? पिकअपचं ऑइल या गाडीवरती चेक केलं जातं. अच्छा, हे गेज आहे. हा गेज. हा, या गेजला कसं चेक करायचं, काय करायचं पहिले सुरुवातीला? आम्हाला थोडक्यात माहिती द्या आमच्या व्ह्युअर्सना, ज्यांच्याकडे पिकअप आहे, जे नवीन पिकअपवाले आहेत त्यांना काही गोष्टी माहीत नसतात. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नक्कीच कळायला मदत होईल. अच्छा, पहिले सुरुवातीला गेज पुसून घ्यायचा आणि पुसल्याच्या नंतर गेज पाईप मध्ये टाकून घ्यायचा. बघा लेवल बघायची, काढा लेवल काढा. थोडा वेळ त्याला चिटकू द्यायचं त्याच्या काडीला ऑइल. तर मित्रांनो आता सरांना भरपूर दिवसाचा अनुभव आहे. सर किती दिवसाचा अनुभव आहे तुम्हाला गाडी धंद्यामध्ये? 8 वर्षाचा अनुभव आहे. एक दांडगा अनुभव आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा इथपर्यंत असल्यावर फुरलं असतं का?
लेवल हा लेवल असती. आणि आता हे काळं ऑइल दिसतंय सर, हे ऑइल खराब झालंय का आहे व्यवस्थित? ऑइल खराब झालेलं पूर्णतः काळं ऑइल झालेलं आहे. बघा ना, आता माझा बोनट खोलून दाखवतो तुम्हाला. तरी हा. 7-8 हजार सर तुमचं बोनेट खोला, तुमचं ऑइल चेक करू आपण. तुमचं म्हणजे तुमच्या गाडीचं ऑइल चेक करू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑइल गाडीचं खराब झालेलं आहे असे आमचे मेकॅनिक सांगतायत. आणि ऑनरला 8 वर्षाचा दांडगा असा अनुभव आहे. आणि सर तुमची कितवी गाडी आहे सर? चौथी गाडी. मित्रांनो 4 गाड्या आहेत सरांकडे, ही चौथी गाडी आहे सरांची. तर बघू शकता तुम्ही. आता हे गणेश भाऊ आहेत. गणेश भाऊची पिकअप आहे 2010 मॉडेल आणि तिचं आता आपण ऑइल चेक करतोय मित्रांनो. त्यांनी गाडी नेहमी मेंटेन ठेवतात ते. तर तुम्ही बघू शकता त्यांनी ना ऑइल गेज काढलेलं आहे मित्रांनो बाहेर. सुरुवातीला ते पुसून घेत आहेत. आणि ह्या दोन्ही गाड्या बघू शकता मित्रांनो, पाणी वगैरे फुल आहे, व्यवस्थित आहे सगळं. गाड्या दोन्ही मेंटेन ठेवतात, दोन्ही ऑनर चांगले आहेत मित्रांनो, गाड्या सांभाळतात चांगल्या. तर तुम्ही बघू शकता टाकल्याच्या नंतर हा, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ऑइलची क्वालिटी मध्ये बघा आपलं काय ऑइल फरक कसं आहे आणि दिसतोय. त्याचं ऑइल कसं आहे. त्याला गाठ पडले. हा मग मी त्याला तेच सर बघू शकता तुम्ही हे ऑइल बघ आणि ते ऑइल ऑइल मध्ये थोडीशी लवचिकता आहे. कसं आहे ते ऑइल बघ. हा आणि मग हा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. ते सगळं ऑइल खाली करून टाकतात. तुमचं या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि हा व्हिडिओ ज्यांच्याकडे पिकअप आहे त्यांना नक्की शेअर करा. आम्हाला काही सजेशन असेल तर ते देतील आणि त्यांना काय हवं असेल. भारी आहे मित्रांनो. हे 3-3.5 टन टाकून गाडी महाराष्ट्राच्या बाहेर जातात मित्रांनो. आतापर्यंत कुठंही ब्रेकडाऊन झालेली नाहीये गाडी. ही सुद्धा नाही झाली आणि ही सुद्धा ब्रेकडाऊन नाहीये कधी गाडी. सर तुम्हाला गाडीत काय अडचण वाटते का? काहीच अडचण नाही ना गाडीने? कधी तुम्हाला प्रवासादरम्यान धोका दिला, ब्रेकडाऊन झाली की तर कधी? अच्छा ते किरकोळ आहे. इंजिनाबाबत सांगा तुम्ही. काहीच तक्रार नाही. मित्रांनो ही 2010 मॉडेलची गाडी आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इंटेरियर गाडीचं कशा प्रकारचं आहे. आणि आतमध्ये बसल्याच्या नंतर कोणी बोलणार नाही की 2010 मॉडेल आहे म्हणून. गाडी खूप मेंटेन ठेवलेली आहे सरांनी, गणेश भाऊनी. तर बघू शकता मित्रांनो गाडी एकदम साफसुथरी आहे. खूपच छान गाडी आतून मेंटेन केलेली आहे. तर वरती कुशन काम आहे, खाली सीट कव्हर आहे. एक नंबर गाडीचं आतलं इंटेरियर आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता ही 2020-19 टॉप मॉडेल गाडी आहे मित्रांनो. इथं पण बसण्याचं खूपच भारी आहे, झोपण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. याच्यात 3 माणसं आरामशीर जाऊ शकतात आणि ड्रायव्हर साहेब पाय लांब करून झोपू शकतात. तर ही 2020-19 गाडीचं इंटेरियर आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ ज्यांच्याकडे पिकअप आहे त्यांना नक्की शेअर करा. ज्यांना घ्यायची आहे पिकअप त्यांना नक्की शेअर करा. पिकअपमध्ये काय बदल करायचा असतो, काय काय गोष्टी बघायच्या असतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येणार आहे मित्रांनो मी. आणि एक आपला अशोक लेलँड वर्सेस पिकअप हा एक व्हिडिओ मी लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मित्रांनो बाय बाय मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.